हॅलो, वेलकम टू शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे 5 मिनिट्स कन्सेप्ट शो मध्ये. आजच्या ह्या कन्सेप्ट शोला आपण फक्त पॉलिटिक्सची एक छोटीशी फॅक्ट जाणून घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की कलम 32 अन्वये सुप्रीम कोर्ट प्राधिलेख जारी करते, बरोबर आहे. तर त्या प्राधिलेखातला एक प्राधिलेख आहे मॅन्डामस, परमादेश, बरोबर. तर 4 गोष्टी आजच्या 5 मिनिटात आपल्याला लगेच कव्हर करायच्या आहेत. त्या म्हणजे काय असतो परमादेश, कोण जारी करू शकतो, कोणाविरुद्ध काढला जाऊ शकतो आणि कोणाविरुद्ध काढला जाऊ शकत नाही, असे 4 प्रश्न आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये ह्या कन्सेप्टमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, परमादेश मॅन्डामस याचा अर्थ काय होतो, आम्ही आदेश देतो, वी कमांड. ओके. परमादेश म्हणजे आम्ही आदेश देतो. आता हा कोण देतय, तर न्यायमंडळ देऊ शकत असतो. कोणाविरुद्ध देऊ शकत असतो, तर प्रशासन आणि न्यायाधिकरण हे दोन्ही विरुद्ध. आता हे काय आहे, ह्याचा एक्झॅक्ट अर्थ तो आपण जाणून घेऊया. बघा, तर एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्ती किंवा संस्था आपलं काम करण्यास टाळाटाळ करत असेल किंवा ती आपलं काम पार पाडण्यास अपयशी ठरली असेल. बघा, व्यक्ती किंवा संस्था, ओके, सार्वजनिक सार्वजनिक स्वरूपाची पण जर का ती असेल ती, आणि कायदेशीर कर्तव्य सेवा जबाबदाऱ्या पार पाडता येत नसतील किंवा ते पार पाडण्यामध्ये जर का ती अपयशी ठरली असेल, ओके, आणि पुरेशा कायदेशीर उपायाद्वारे या कार्यवाहीसाठी म्हणजे त्यांनी आपलं काम करावं यासाठी जर का कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्याला आणता येत नसेल, तर अशा वेळी न्यायमंडळ परमादेश जारी करतं. ओके, न्यायालयामार्फत. हा ह्याच्यातला खूप महत्वाचा पॉइंट आहे. न्यायालयामार्फत परमादेश जारी केला जातो. ओके. आता नेक्स्ट ह्याच्यातला इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की हा कोणाविरुद्ध काढला जातो. आपण हे बघितलं की सार्वजनिक आहे म्हणजे पब्लिक सर्वंट, पब्लिक ऑफिशियल ह्याच्याबद्दल तर आहे. ओके, म्हणजे बघा, सार्वजनिक अधिकारी, सार्वजनिक संस्था, महामंडळे, कनिष्ठ न्यायालय आणि न्यायाधिकरण म्हणजे शासन यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास जर का हयगय केली, टाळाटाळ केली, तर काढता येतं. म्हणजेच हे त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन जिथे प्रश्न तयार होईल येणाऱ्या काळात, तो म्हणजे न्यायिक अधिसत्तेसोबत प्रशासकीय अधिसत्तेच्या विरोधात हा जारी केला जातो. न्यायिक अधिसत्तेसोबत प्रशासकीय अधिसत्तेबाबत हा जारी केला जातो. हा ह्याच्यातला मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्याचा फॅक्टर आहे. जर का आपण पूर्व परीक्षेला फोकस करत असू तर इथे प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता प्रश्न इम्पॉर्टंट जो आत्ताचा बघा, आपला मुद्रांक शुल्कचा जो मुख्यचा पेपर झाला त्या पेपरमध्ये असं आलेलं की कोणाविरुद्ध जारी करता येत नाही. ओके, तर ते इकडे आलेलं आहे. हा अर्ज किंवा प्राधिलेख कोणाविरुद्ध किंवा कोणत्या पदसंस्थेविरुद्ध करता येत नाही, तर पहिली गोष्ट खाजगी व्यक्ती व संस्था, बरोबर, म्हणजे ज्याच्यामध्ये शासनाचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. ओके, त्याच्यानंतर आता थोडासा जरी शासनाचा सहभाग असेल तर त्याच्या विरुद्ध हा प्राधिलेख काढता येईल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल तर तिकडे करता येईल, पण पूर्णतः प्रायव्हेट असेल तर तिकडे करता येणार नाही. ठीक आहे. राष्ट्रपती व घटक राज्यांचे राज्यपाल, बघा, राष्ट्रपती यांनी आपल्या पदाची पार पाडलेली कर्तव्य किंवा ते पार पाडण्यात त्यांच्या काय अडचणी असतील, हे सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपती हे देशाचं सर्वोच्च पद आहे, राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च पद आहे, त्यांच्या विरुद्ध परमादेश काढता येणार नाही. नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, बघा, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतात, मुख्य न्यायाधीशांविरुद्ध काढता येणार नाही. ओके, कर्तव्य विवेकाधीन असेल किंवा अनिवार्य असेल, बघा, अनिवार्य नसेल. ओके, तर विवेकाधीन म्हणजे काय, स्वेच्छेने केलेली एखादी कृती असेल, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा नियम किंवा आदेश जारी न करता स्वतःहून एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्ती किंवा संस्थेने ते कार्य केलेलं असेल, ते त्याच्या कर्तव्याच्या बाहेरचं असेल, पण तरी सुद्धा सामाजिक जबाबदारीचं भान सांभाळून त्यांनी जर का केलेलं असेल तर ते इकडे आलं. आणि कायद्याचे अधिष्ठान नसलेली विभागीय सूचना, ओके, GR हा वेगळा भाग आहे, GR वेगळा भाग आहे आणि सूचना हे वेगळी भाग आहे. ठीक आहे. तर जर का शासकीय GR निघाला तर त्याला कायद्याचं अधिष्ठान असतं, पण एखाद्या विभागाने समजा एखादी सूचना जारी केलेली असेल तर ती परमादेशच्या अंडर येत नाही.
ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ASO ला हा प्रश्न येऊन गेला, मग परत येईल का? मित्रांनो, ज्यांनी मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचा अभ्यास प्रॉपर केला त्यांना पूर्व परीक्षेमध्ये बऱ्यापैकी जवळजवळ 25% प्रश्न हे रिपीट होत राहतात. तर त्यामुळे आपली जबाबदारी ही आहे की आपण प्रत्येक प्रश्न, प्रत्येक कन्सेप्ट मुख्य परीक्षेचा डिटेलमध्ये पाहिलाच पाहिजे. आय होप तुम्हाला परमादेशी संकल्पना आज इथे क्लिअर झालेली असेल. खूप छोटीशी होती. अशाच प्रकारच्या सगळ्या कन्सेप्ट घेऊन आपण 5 मिनिटाची कन्सेप्ट सिरीज आणणार आहोत. पुढे जाण्याआधी लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि हो, तुम्हाला अशाच प्रकारचे अजून कन्सेप्च्युअल व्हिडिओ हवे असतील आणि कोणती कन्सेप्ट तुमची क्लिअर होत नसेल ती कमेंट सेक्शन मध्ये टाका. आमची टीम तुम्हाला ती कन्सेप्ट नक्कीच क्लिअर करण्याला मदत करणार आहे. थँक यू. बाय बाय. टेक केअर.